पुढच्या मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीकडे आता मिळणार आहोत। मुंबईतल्या नालेसफाईची पोलखोल करण्यासाठी मनसेनं नाल्यामध्ये क्रिकेटचे सामने भरवलेत। पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईची कामं सुरू आहेत। या कामांमधला फोलपणा दाखवण्यासाठी मनसे नगरसेवक दिलीप लांडे यांनी नाल्यामधील कचऱ्यावर क्रिकेटचे सामने भरवले। भाजप आणि शिवसेना नालेसफाईमध्ये 50-50 भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप लांडे यांनी केलेला आहे। या संदर्भात दिलीप लांडे यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। क्रिकेटच्या मैदानावरती नेहमीच आपण क्रिकेट खेळताना पाहतो, मात्र जर नाल्यामध्ये क्रिकेट खेळत जात असेल आणि तोही मुंबईच्या नाल्यामध्ये, तर सगळ्यांना आश्चर्यकारक वाटेल। हे खरं आहे, कुर्ल्याच्या नाल्यामध्ये मनसेची टुर्नामेंट सुरू आहे। भर नाल्यामध्ये हे क्रिकेटचे सामने जे आहेत ते आहेत आणि पाहतो आपण मनसेचे गटनेते दिलीप लांडे स्वतः बॅटिंग करतायत, आपल्या सोबत आहेत। दिलीपजी, काय सांगाल? टुर्नामेंट भरवलेली आहे, काय नेमकं सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला सांगायचे? याच्या खरी परिस्थिती मुंबई शहरातील लोकांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे आणि म्हणून या ठिकाणी नाले किती साफसफाई झाले हे तुमच्या माध्यमातून लोकांसमोर मी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। म्हणून या नाल्यामध्येच टुर्नामेंटच्या सामने आयोजित केलेले आहेत आणि या टुर्नामेंटला 2020 नाव हे प्रसिद्ध आहे जगात, परंतु मी या ठिकाणी 50-50 याच्यासाठी नाव दिलं की या नाल्यातील जो मलिदा आहे, जो ठेकेदारांच्या माध्यमातून मिळणारे सत्ताधारी पक्षाला, ही जी भांडणं चाललेली आहेत, ही भांडणं खेचाखेची आणि लोकांच्या समोर आरोप प्रत्यारोप जे चाललेले आहेत, हे फक्त या नाल्यातील मलिदा खाण्यासाठी चाललेलं आहे। नाल्यातलं काम करण्यासाठी नाही आहे, लोकांना सुविधा देण्यासाठी नाही आहे, फक्त मलिदा मला किती मिळेल तुला किती मिळेल ही जी भांडणं आहेत। म्हणून या टुर्नामेंटला नाव देऊन टाकलं 50-50, भांडणं नको आहेत, परंतु लोकांची कामं करा। हा जो 50-50 मलिदा आहे, सेना भाजप वाटून घेते? हा साहजिकच आहे, याचा अर्थच आहे। आणि या ठिकाणी पहिला सामना जो झाला त्याला नाव दिलं होतं यशस्वी विरुद्ध बीजेपी। सर्व सामन्यांची माफक अपेक्षा आहे, तर किमान मुंबईकरांच्या जीवाशी खेळू नका, हीच सर्वसामान्यांची आता अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल निर्मळसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।